श्रीराम समर्थ. प्राध्यापक कवी बेचरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 70. पंढरपूरचा मुक्काम. सन 1913च्या मे महिन्यामध्ये पंढरपूरच्या बडव्यांपैकी एक जण गोंदवल्यास आला आणि श्री महाराजांना विठोबाच्या दर्शनास येण्याचा आग्रह करून परत गेला. श्री महाराजांनी तिकडे येण्याचे कबूल केले होते, म्हणून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 100 माणसे बरोबर घेऊन ते पंढरपूरला गेले. तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली आणि त्या निमित्ताने पुन्हा बहुतेक सर्व मंडळी दर्शनाला आली. श्री ब्रह्मानंद देखील कर्नाटकातील बरीच मंडळी घेऊन पंढरपूरला आले. ज्याप्रमाणे रामनवमीचा उत्सव गोंदवल्यात फारच लक्षात राहण्यासारखा झाला, त्याचप्रमाणे ही शेवटची गुरुपौर्णिमाही फारच थाटाची आणि प्रेमाची झाली. कधी स्वस्थ न बसणारे श्री महाराज त्या दिवशी पूजा चालू असता 2-3 तास अगदी स्वस्थ बसून होते. सर्वांची पूजा आटोपल्यावर सगळ्यांना जवळजवळ 700-800 स्त्री पुरुषांना खाली बसण्यास सांगून ते म्हणाले, बाळांनो, ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, जो कधी कोणापासून लाच घेत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, जो जात असताना कोणाला कळत नाही, जो किती गेला आणि उरला हे कोणाला सांगता येत नाही आणि जो भगवंताशिवाय कोणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कोणाला चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धारण करते, त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग देह त्यातून कसा सुटेल? ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही. भगवंत आकाराने नाहीसा झाला, परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला. म्हणून यापुढे कोणी सांगणारा भेटो वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे कल्याण राम करील, हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टाहास. सर्वांनी आनंदात दिवस घालवा. हे बोलत असताना श्री महाराजांना मधून मधून भरून येत होते. ऐकणाऱ्या मंडळींच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. पुढे आहे रूप श्रेष्ठ की नाम श्रेष्ठ. तुकारामबुवा वलवणकर या नावाचे एक मठपती त्यावेळी पंढरपुरास नेहमी येत असत. हे वेदांत शास्त्रात निष्णात असून त्यांची उपासना देखील कडक होती. मथुरा वृंदावनाकडील एक मोठे संन्यासी त्यांचे गुरु होते. त्यांनी तुकारामबुवांना बाळकृष्णाची उपासना दिलेली होती. पुष्कळ लोक तुकारामबुवांना गुरु मानित असत. वेदांत शास्त्र चांगले जाणत असल्याने त्यांचे कीर्तन किंवा प्रवचन फारच उत्तम वठत असे. ज्ञानेश्वरी सांगण्यात तर त्यांचा हातखंडा होता, पण त्यांच्यात एक विशेष होता, तो हा की भगवंताच्या नामापेक्षा भगवंताचे रूप श्रेष्ठ आहे, असे मोठ्या अट्टाहासाने ते प्रतिपादन करीत. श्री महाराजांचा आणि वल्हवणकरांचा चांगला स्नेह होता. दोघेही यावेळी पंढरपुरात होते. आषाढी एकादशी झाल्यानंतर वल्हवणकरांचा एक शिष्य श्री महाराजांच्या दर्शनास आला. श्री महाराज सहज त्याला म्हणाले, भगवंताचे नाम घेत जावे, नामात भगवंताचे सर्वस्व साठवले आहे. त्याने आपल्या गुरुकडे जाऊन हे सांगितले. त्याच दिवशी वल्हवणकरांनी संध्याकाळी कीर्तन केले आणि नामापेक्षा रूप श्रेष्ठ आहे असे अनेक शास्त्राधार देऊन फारच सुंदर प्रकारे प्रतिपादन केले. श्री महाराजांना त्यांनी निरोप पाठवला की उद्या आपण भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे असे सिद्ध करून द्यावे. श्री महाराजांनी त्यांना उलट निरोप धाडला की मी कोणी शास्त्री किंवा पंडित नाही, मी माणदेशचा एक अज्ञ रहिवासी असून रामाचे नाव तेवढे जाणतो. आपणच एक दिवस आपली सर्व मंडळी घेऊन इकडे राम मंदिरात यावे. आपण आपली बाजू मांडा, मी माझी बाजू मांडतो. आपल्या वादाचा निकाल आपोआपच लागेल. वल्हवणकरांनी ही गोष्ट कबूल केली. ते येण्याच्या आदल्या दिवशी आप्पासाहेब भडगावकरांनी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या वादाची आठवण करून दिली. तेव्हा ते बोलले, आप्पासाहेब, आपल्याला घाबरण्याचे काय कारण आहे? नाम हे स्वतः सिद्ध आहे. त्याच्यात खुद्द भगवंताची सत्ता जागृत असल्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करायला इतर कोणाची जरूर आहे? जन्मभर मी नामाला चिकटून आहे. वल्हवणकरांच्या गळ्यात माळ घालीन, तेव्हाच पंढरपूर सोडेन. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता वल्हवणकर बरीच मंडळी
बरोबर घेऊन श्री महाराजांच्याकडे आले. श्री महाराजांनी त्यांचा हात धरून मोठ्या आदराने स्वतःच्या शेजारी लोडाला टेकून बसवले. दोघेही उच्चासनावर बसलेले असून समोर सर्व मंडळी बसली होती. पंढरपुरातील काही शास्त्री व पंडित देखील या सभेला हजर होते. आरंभी सभेचे वातावरण जरा संशयग्रस्त होते, कारण दोन्ही बाजूच्या मंडळींना सभेचा शेवट कसा होईल याची खात्री नव्हती. पण त्याबरोबरच आपली बाजू खरी ठरावी आणि बहुतेक ती खरी ठरेलच असेही प्रत्येकाला वाटत होते. काही झाले तरी आपल्या गुरूचा अपमान न व्हावा ही प्रत्येकाची मनापासून इच्छा होती. सर्वजण व्यवस्थितपणे बसल्यावर श्री महाराजांनीच बोलण्यास आरंभ केला. ते म्हणाले, माझ्या विनंतीला मान देऊन आपण आपल्या मंडळींसह इथे आलात याचा मला आनंद होत आहे. आपण आपले म्हणणे अगदी निशंकपणे मांडावे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे. वल्हवणकरांनी डोळे झाकून नमन केले आणि स्पष्टपणे बोलण्यास सुरुवात केली. वल्हवणकर, वादाच्या आरंभीच मी आपल्याला विचारतो की नुसत्या शास्त्रजनित ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे आपण मानताना? श्री महाराज, मी देखील आरंभीच आपल्याला सांगतो की हा आपला वाद नसून संवाद आहे. भक्ती श्रेष्ठ आहे असे मी मानतो. वल्हवणकर, भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान आणि योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. हे खरे आहे ना? श्री महाराज, होय, बरोबर आहे. वल्हवणकर, कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो. श्री महाराज, होय, त्याला भगवंताचा विसर पडतो. वल्हवणकर, योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते, पण तिथे भगवंत कुठला? श्री महाराज, होय, नुसती वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. वल्हवणकर, ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्याने ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. श्री महाराज, होय, ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो. वल्हवणकर, ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो. जगत मिथ्या आहे असे तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. श्री महाराज, भगवंताचे स्वरूप ज्याला समजले त्याला असे दिसेल यात शंका नाही. वल्हवणकर, इतकेच नव्हे, माझे म्हणणे पुढे असे की सृष्टीमधले माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची व भावाची जरूर लागते. त्याच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. यासाठी मी म्हणतो की सौंदर्याने भरलेले भगवंताचे रूप हेच श्रेष्ठ आहे. श्री महाराज, वा, फार छान, आपले म्हणणे मला पटले. पण मला शंका अशी येते की सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले एखादे रूप भगवंताचेच आहे हे समजण्यासाठी त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे ना? म्हणजे त्या रूपाला भगवंताचे नाव दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. वल्हवणकर, अहो, कारणापासून कार्य भिन्न नाही हा तर वेदांताचा सिद्धांत आहे. अर्थात जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताचीच आहेत, मग नामाची जरूर कुठे आहे? श्री महाराज, कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे. असे का? तुकाराम बुवा एवढेच मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. रूपाची ओळख खऱ्या नामानेच होते. वल्हवणकर,
प्रत्येक वस्तूमध्ये तिचे मूलद्रव्य आणि तिचे रूप ही दोन अंगे दृष्टीस पडतात. पदार्थाला आकार दिला तर त्याला नाव देता येते. आधी आकार तयार होऊन मग त्याला नाव प्राप्त होते. मूल जन्मण्याच्या आधी कोणी नाव ठेवीत नाही. आधी नाव आणि मग रूप असा काही कोणाचा अनुभव नाही. श्री महाराज, तुम्ही म्हणता हे खरे आहे, परंतु आपण सत्य कशाला म्हणता? वलवंडकर, देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय. श्री महाराज, होय ना. मग प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्याचे नाव टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते. तुमच्याच म्हणण्याप्रमाणे ते रूपापेक्षा जास्त सत्य नव्हे काय? जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. वलवंडकर, एकाच प्रकारची रूपे असतील तर आपले म्हणणे खरे ठरेल, पण पुस्तक, मंदिर, आंबा व माणूस ही रूपे निराळी आहेत, म्हणून त्यांची नावे निराळी. या रूपाच्यात एकच नाम कोठे आहे? श्री महाराज, का बरे? व्यवहारदृष्ट्या पुस्तक, मंदिर आणि आंबा यांचे मूलद्रव्य निरनिराळे आहे असे वाटते. रोजच्या व्यवहारामध्ये ते योग्यच आहे, पण आपण आरंभीच सांगितल्याप्रमाणे जगतामध्ये परमात्माच भरलेला आहे, म्हणून जगामधल्या यच्चयावत वस्तूंचे मूलद्रव्य एकच आहे. आणि अनेक रूपे आली आणि गेली तरी ते मूलद्रव्य कायम राहते, म्हणून नाम श्रेष्ठ आहे. वलवंडकर, आपले स्वाभाविक प्रेम रूपावर आहे. ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याच्या रूपाचे ध्यान केले असता चंचल मन लवकर शांत होते. शिवाय आपली ज्ञानक्रिया पाहिली तर हेच आढळते की पहिल्याने पदार्थाचे रूप दृष्टीस पडते आणि नंतर त्याचे नाम येते. कदाचित नाम आधी कळले तरी रूप पाहिल्याशिवाय पदार्थाची खरी ओळख आपल्याला होत नाही, म्हणून रूपच श्रेष्ठ आहे. श्री महाराज, आपण थोडासा असा विचार करा की आपण आपल्या इंद्रियांनी रूप आत घेतो खरे, पण हे रूप अमक्याचे आहे हा जो विचार बुद्धीमध्ये उत्पन्न होतो त्याला रंग, वास, आवाज, चव आणि स्पर्श असतो का? नसतो ना. याचा अर्थ असा की रूप जरी जड असले तरी त्या रूपाचे ज्ञान हे सूक्ष्म असते. आपले सर्व विचार शब्दाने चालतात. शब्द हा ज्ञान साठवतो. भगवंताचे नाम हा शब्दच आहे, म्हणून भगवंताच्या रूपाचे सर्व ज्ञान नामात साठवलेले आहे. एक नाम घेतले की त्यामध्ये भगवंताचे समग्र वर्णन येते. उदाहरणार्थ, श्री समर्थ रंगाने गोरे होते, शरीराने मजबूत होते, त्यांना दाढी होती. शिवाजीचे ते गुरु होते, ते भिक्षा मागत असत, त्यांनी दासबोध लिहिला. कल्याण त्यांचा शिष्य होता. इत्यादी सर्व गोष्टी रामदास स्वामी नावामध्ये साठवलेल्या आहेत, म्हणून नामाच्या मागे रूप आपोआप येते. वलवंडकर, असे कसे होईल? नुसते नाम घेऊन भगवंताची प्राप्ती कशी होईल? नुसते अग्नी म्हटल्याने तोंड पोळत नाही किंवा नुसते पाणी म्हटल्याने तहान भागत नाही. श्री महाराज, व्यवहाराच्या दृष्टीने आपले म्हणणे खरे आहे, परंतु भगवंत हा नुसता जडच नाही तर तो अत्यंत सूक्ष्म आहे. जड वस्तूमध्ये तिचे रूप आणि नाम ही निराळी असतात, पण भगवंताच्या बाबतीत ती दोन्ही एकच आहेत. रूप हे भगवंताची जड खूण आहे, तर नाम हे त्याची सूक्ष्म खूण आहे. वलवंडकर, प्रेम व्यक्त करायला रूपच पाहिजे. मनाला व्यक्तीशिवाय प्रेम करता येणार नाही. श्री महाराज, व्यक्त हे एकदेशी आणि मर्यादित असते, पण सर्व व्यक्ताचे पर्यावसान ज्या अव्यक्तामध्ये घडते त्याला घट्ट धरण्यासाठी उपाय कोणता? त्याला उपाय नाम हाच आहे. कारण अनेक रूपांना आणि अनेक गुणांना अव्यक्त रूपाने साठवणारे असे ते आहे. वलवंडकर, रूपाशिवाय भगवंताच्या लीला होणार नाहीत आणि लीला वर्णनाशिवाय त्याचे प्रेम येणार नाही, हे तरी खरे की नाही? श्री महाराज, कोण नाही म्हणतो, पण ज्याच्या लीला वर्णन करायच्या त्याचे नाम त्यात नसेल तर इतकेच नव्हे तर लीला ऐकून नामावर प्रेम बसेल आणि त्याचे नाम घेतले की त्याच्या लीला आठवतील. किंबहुना नामामध्ये भगवंताच्या सर्व लीला साठवलेल्या आहेत, म्हणून त्याचे नाम उच्चारले की आपल्या भावना उचंबळून येतात. वलवंडकर, आपण काही म्हणा, पण भगवंताच्या रूपाचे दर्शन झाल्यावाचून मनाला खरे समाधान होत नाही. श्री महाराज, हे मला पूर्ण कबूल आहे, पण
24 तास दर्शन करीत राहणे शक्य आहे का? त्याचे नाम मात्र 24 तास राहू शकेल. शिवाय भगवंताचे रूप प्रत्यक्ष पाहत असताना त्याचे ध्यान करता येणार नाही, पण त्याला पाहत असताना त्याचे नाम मात्र घेता येईल. नाम हे रूपापेक्षा जास्त व्यापक आहे. वलवणकर, आपण नामाला फारच महत्त्व देता. अहो, रूप जर नसते तर भगवंताचे गुण आपल्याला कळले असते का, हे मला सांगा. श्री महाराज, रूपाशिवाय भगवंताचे गुण आपल्याला कळणार नाहीत ही गोष्ट खरी, पण त्याच्या अनेक रूपांना व्यापून राहणारे गुण नामानेच ओळखले जातात. त्याची रूपे कितीही आली आणि गेली तरी नामाने त्याचा बोध होत असल्याने त्याचे नाम घेतले की त्याचे गुण मनासमोर येतात. भगवंताची रूपे जिथून येतात तिथे नामाचे वास्तव्य आहे. वलवणकर, महाराज, मी आपल्याला नमस्कार करतो, असे बोलून वलवणकरांनी श्री महाराजांना नमस्कार केला आणि पुढे बोलले, माझी खात्री झाली की नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे, पण मला त्यावर काही शंका येतात, त्या आपल्याला विचारू का? आपल्याशिवाय माझ्या शंका दुसरा कोणी निवारण करू शकणार नाही. श्री महाराज, अवश्य विचाराव्यात. नामाच्या बाबतीत कोणी कितीही शंका विचारावी, परंतु आधीच सुचवून ठेवतो की नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. तरी मनात आलेली शंका जरूर विचारावी. वलवणकर, महाराज, रूपाला अस्तित्व का आहे हा खरा प्रश्न आहे. जर नाम हे श्रेष्ठ तर ते आधी असले पाहिजे, आणि ते जर आधी असेल तर त्यातून रूप कसे उत्पन्न होते हे आपण समजावून सांगा. श्री महाराज, तुमचा प्रश्न मला फार आवडला. मी सांगतो ते नीट समजावून घेतले तर तुम्ही नाम सोडणारच नाही. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय? एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणता की हे पहा, इथे आनंद आहे. इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजरांची पिल्ले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष आणि फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून इथे आनंद आहे असे तुम्ही मला सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत हा माझा प्रश्न नसून आनंद मला दाखवा असे मी विचारले होते. वलवणकर, पण आनंद हा वस्तूच्या बाहेर राहू शकतो का? आनंद कसा असतो हे समजायला आनंदी वस्तूच्या कडेच आपल्याला जाणे जरूर आहे. श्री महाराज, खरे आहे, पण आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू हा काही आनंद नव्हे. लहान मूल हे जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष किंवा वासरे किंवा मांजराची पिल्ले आनंदयुक्त असू शकणार नाहीत. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. वलवणकर, आनंद हा शब्द जरी एकच असला तरी प्रत्येक वस्तूचा आनंद निरनिराळा असू शकेल. श्री महाराज, हे देखील मला कबूल आहे. आपण जो जो माणूस पाहतो तो तो निराळा असतो. एकाची ठेवण अगदी पूर्णपणे दुसऱ्यासारखी कधीच आढळत नाही. तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो ते का? वलवणकर, याचे कारण म्हणजे प्रत्येकजण निराळा असला तरी मनुष्यपणा हा सर्वांच्यामध्ये सारखाच असतो. श्री महाराज, हा मनुष्यपणा आपल्या इंद्रियांना दिसतो का? वलवणकर, नाही, कारण तो मनामध्ये असतो. श्री महाराज, याचा स्पष्ट अर्थ असा की प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो आणि त्याचे अस्तित्व मनुष्य या शब्दाने सांगता येते. वलवणकर, होय महाराज, इथंपर्यंत सर्व पटले. श्री महाराज, आता आपण एक पायरी पुढे जाऊ. अनेक माणसांना पाहून मनुष्यपणाची जी कल्पना आपण करतो ती केवळ आपल्याच मनाचा खेळ आहे का? मनुष्यपणा म्हणून काही वस्तू खरोखर अस्तित्वात आहे का? जर तो आपल्या मनाचाच खेळ असेल तर आपण त्याची कल्पना केली की मनुष्यपणा उत्पन्न होईल आणि आपली कल्पना मोडली की तो नाहीसा होईल. हे खरे आहे का? वलवणकर, छे, असे कसे होईल? इतकेच नव्हे तर आपण मरून गेलो तरी मनुष्यपणा आहे तसाच कायम राहतो. श्री महाराज, वा शब्बास. मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. जसे प्रत्येक माणूस हा माणूसपणामुळे माणूस बनतो, तसेच प्रत्येक वस्तूचे बाह्य रूप तिच्या नामामुळे टिकते. आता यापुढचा प्रश्न असा की नाम हे रूपाच्या आधी असले पाहिजे आणि त्यातून रूप कसे उत्पन्न होते
याचे उत्तर सापडण्यासाठी आपल्याला नामाचा आणखी थोडा विचार केला पाहिजे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम. दुसऱ्या दिवशी